पैसे काढायचे पण विसरलेत. नेहमी देत नाही का? नाही देतात. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर गेली आहे. मिथुन भाऊजीला त्यांच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये भरण्यासाठी पैसे हवे असतात. त्याचमुळे ते आता मानिनीकडे पैसे मागू लागतात. खरं तर अनकम्फर्टेबल होऊन त्यांना पैसे मागावे लागत असतात, पण मात्र मानिनी आता दुसरा राग त्यांच्यावर काढते. त्याचमुळे मिथुन भाऊजींना स्वतःचीच लाज वाटू लागते आणि ते तिथून निघून जातात. तर मानिनीला नंतर कळतं की आपण उगाच मिथुन भाऊजींवर दुसरा राग काढला. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आता विजय घेऊ लागतो. कशा प्रकारे तुम्हाला नोकरासारखं या घरामध्ये वागणूक दिली जाते याची जाणीव तो आता मिथुन भाऊजींना करून देतो. एवढं सगळं करूनही देशमुखांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे असं तो त्यांना दाखवून देतो. तर पैशांसाठी मानिनी वहिनींच्या मागे आपल्याला फिरावं लागतं याची जाणीव आता मिथुनला होते. पण मिथुन विजयच्या बोलण्यावर एवढं काही लक्ष देत नाही. पण जेव्हा तो दुसऱ्यांदा आता मानिनीकडे पैसे मागायला येतो तेव्हा सुद्धा मानिनी त्याला इग्नोर करते. तर आता कुठेतरी जाऊन मिथुनलाही विजयचं बोलणं आता खरं वाटू लागतं. तर मिथुनच्या बाबतीत जे घडतंय ते योग्य आहे का, कमेंट करून सांगा.